नमस्कार मंडळी, प्रिया कोरी चॅनल तुमचं सरचं स्वागत आहे. तर शुभ प्रभात मित्रांनो. आता मी उठलेली आहे, अंघोळ वगैरे करून विचार केले की नाश्ता करायचा आहे. तर मम्मी बोलली की पोहे करूया. तर फटाफट कांदे, मिरची, कढीपत्ता, टमाटो वगैरे कापून विचार केले की मस्तपैकी गरमागरम पोहे बनवायचे आणि आपल्याला मस्त चविष्ट पाऊस पण पडत आहे. पावसाचा लाभ घेत घेत पोहेही मी खाणार आहे. तर मित्रांनो, नाश्ता म्हणजे काय करावं काय नाही, कधी उपमा कधी पोहे असे वेगवेगळं विचार येत असतं डोक्यामध्ये. पण पोहे हा माझा फेवरेट पदार्थ आहे, म्हणून मला पोहे खूप आवडतं खायला. म्हणून मम्मी पण बोलली की आज पोहे करू. मी म्हटलं अरे वा मस्त, मग आज पोहे खाणार मी मस्तपैकी. तर तुम्ही पाहू शकता की मी पोहे टाकलेले आहे ऑलमोस्ट. त्याच्यामध्ये हळद वगैरे, कोथिंबीर वगैरे. कोथिंबीरशिवाय मला पोहे, मी कधीही जेवण बनवताना जास्त कढीपत्ता, कोथिंबीर, राई, जिरा मस्त एवढं टाकते ना. रोज घरी शिव्या खाते की टमाटी, कोथिंबीर, कढीपत्ता हे फक्त मीच संपवते मित्रांनो. या गोष्टी असल्याशिवाय ना मला असं वाटतं की जेवणच काय चांगलं केलंच नाही असं वाटतं मला. मग फटाफट बनवलं पोहे. त्याच्यानंतर विचार केला की बापरे, पोहे आहे म्हणजे सकाळ सकाळी चाय, म्हणजे कोण कोण चाय प्रेमी आहेत कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि मी चाय दूध घेतलं, दुधामध्येच मी चाय बनवते, म्हणजे पाणी वगैरे जास्त मिक्स नाही करत. दुधामध्ये कसं एकदम असं घट्ट असं छानपैकी चाय तयार होतं. त्याच्यामुळे मी चायपत्ती टाकलं, इलायची नक्की टाकावं मित्रांनो, खूप छान चाय होतो. तर अशा पद्धतीने चाय बनवलं आणि शिराही बनवलेला होता मम्मीने अगोदरच. मग पोहे घेतलं बघा, खूप भूक लागलेली मित्रांनो. फटाफट चाय घेतलं गाळून, म्हटलं आत्ता मस्तपैकी चाय चाय गरम गरम चाय आणि पोहे. तर मित्रांनो या तुम्हीही खायला पहा. सगळं खाऊन झाल्याच्या नंतर बघा, रोजचे भांडे 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 असं वाटतंय काय बोलायचं. रोज भांडे घासून घासून असं वाटतंय माझा जन्मच भांडे घासण्यासाठी झालं आहे. हे मी लास्ट टाईम पण तुम्हाला बोललेले होते एका ब्लॉगमध्ये की माझा जन्मच भांडे घासण्यासाठी झालेला आहे. तर मित्रांनो, रोज घरी मला तर वाटते मी भांडे घासणारीच बाई आहे माझ्या घरात. कधी बघा तेव्हा भांडे, कधी बघा तेव्हा भांडे. जाऊ दे आता, काय करायचं, आता पोरीचा जन्म भांडे घासण्यासाठी झालं आहे. वाईट पण वाटतं, पण काय आता, जाऊ दे. जेवढं आपण स्वच्छ ठेवू घर, तेवढं घर स्वच्छ राहणार, म्हणून घासायचं आपलं भांडे. चला बघा, फटाफट मी भांडेही घासून घेतलं. त्याच्यानंतर धुवून वगैरे मी गॅस वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलं मित्रांनो. आणि हां, मी अंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये जात नाही. अंघोळ वगैरे करूनच मी किचनमध्ये जाऊन जे काय जेवण वगैरे आहे ते अंघोळ करूनच मी करते. कारण माझी मम्मी बोलते की अंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये जायचं नाही, किचनमध्ये कुठलीही वस्तू बनवायचं नाही. मग अंघोळ करूनच आम्ही जेवणाला तयारी करतो. आता त्यांचं असेल परंपरा पहिलेपासून, तर चांगलीच गोष्ट आहे. एक एक चांगली सवय लागलेली आहे मला. म्हणजे लग्नानंतरही मला म्हणजे टेन्शन नाही, अंघोळ केल्यावरच मी जाणार किचनमध्ये, असं एक चांगलीच सवय आहे ती की कामाची सुरुवात अंघोळ करूनच करावी. आणि मी ते पाळते, जे मम्मीने सांगितलं ना ते पाळते मी. तर चांगलं वाटतं ते करून. बघा, फायनली मी ऑलमोस्ट सगळे भांडे घासून ठेवलेलं आहे. दुपार झालेली होती मित्रांनो. तर विचार केला आता की काय जेवण बनवायचं. मम्मीला विचारतच होते मी, काय जेवण बनवूया काय जेवण बनवूया. तर मम्मी बोलली की डाळ आपण बनवूया, डाळ आणि भाकरी करूया मित्रांनो. भाकरी पण मला काय येत नव्हती, पण मी हळूहळू प्रयत्न करून 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 भाकरी मला यायला लागल्या ऑलमोस्ट. पण कसं आहे, मी डेली मी बनवत नाही जेवण. जेव्हा माझं मन बोललं की चल प्रिया जेवण बनव, तर मी किचनमध्ये घुसणार आणि जेवण आपण माझ्या मनाला वाटलं पाहिजे. आणि जर मी जेवण बनवताना मध्येच कोण आलं की संपला विषय, जावा तुमचं तुम्ही बनवा, मला बनवायचंच नाही आहे. आणि सर्वात मोठं काम म्हणजे भाकरी आणि चपाती बनवायला मला खूप कंटाळा येतो मित्रांनो. एवढा कंटाळा येतो ना, तुम्हाला काय सांगू. म्हणजे कसं येते, तेवढं तास तिथं थांबावं, तिथे एवढा गरम होतं किचनमध्ये. ॲडजस्ट फॅन लावलेला आहे आम्ही, तरी पण लय 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 म्हणजे एवढा डेंजर वाटतं ना. खरंच राव, मला कधी कधी वाटतं की लग्न झाल्यावर आहे ना, कसं काय मी बनवणार एवढं सगळं जेवण, हे विचार करत असते मी मित्रांनो. मग तरी
जाऊ दे म्हटलं, करूया आपण, करूया. मग मी फटाफट आता हा कांदे वगैरे, लसूण वगैरे, अद्रक वगैरे सगळं कापून ठेवले. म्हटलं डाळ असते ना ती लालवाली डाळ असते, त्याला काय बोलतात तुम्ही कमेंट करून सांगा. आय थिंक मसूरची डाळ, आय थिंक ती डाळ म्हटलं पातळ करावं म्हणून डाळ बघा ती भिजत घेतलेली आहे मी. आणि त्याच्यामध्ये राई जिरा वगैरे टाकून हिंग टाकते मी. कुठल्याही जेवणामध्ये हिंग चांगलं असतं शरीरासाठी, म्हणून थोडं थोडं टाकावं, पोट वगैरे साफ होतं त्याच्याने असं बोलतात सगळे, म्हणून मी टाकते. आणि छान वाटतं त्याच्याने, एक सुगंधही छान येतो हिंगचा. मग अशा पद्धतीने कांदा एकदम लालसर थोडंसं भाजून घ्यायचं, कच्चं ठेवायचं नाही. कच्चं ठेवल्याने काय होतं, एवढं भाजीला ना टेस्ट येत नाही, चव येत नाही. त्याच्यामुळे कांदा थोडंसं ना लालसरच भाजायचं मित्रांनो. मग पहा, पाणी मी गरम करूनच टाकते, कारण अशा भाज्या बनवताना पाणी ना गरम करून टाकायचं. तर भाकरी बनवायला घेतलं, भाकरी पण मी पाणी गरम करूनच त्याच्यामध्ये वतते. असंच डायरेक्ट आपण थंड पाणी वतलं ना तर कसं असतं, कुठल्या कुठल्या पिठाला ना असं चिकटपणा नसतो, तर त्याच्यामुळे ना गरम पाणी टाकल्याने काय होतं, छान पद्धतीने चिकटपणा येतो. त्याच्याने आपण भाकऱ्या बडवताना आपल्याला छान असे, आपण जसं शेप देतो ना तशा पद्धतीने ते भाकऱ्या होतात मित्रांनो. तर किती चटके लागत होते मित्रांनो, खूप चटके लागत होते. पण चटके खाल्ल्याशिवाय कसं असतं, काहीतरी कुछ तो बोलतात ना, ते हिंदीमध्ये आहे, मी हिंदी काय जास्त बोलत नाही कारण मला जमतच नाही आहे. कुछ तो काय, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, तसं चटके खावं लागतं काहीतरी करण्यासाठी, काहीतरी थोडंसं. तर बघा अशा पद्धतीने मी पीठ पूर्ण मळून घेतलेलं आहे. आणि चला आता भाकऱ्या बनवायला चालू. रपारप टपाटप. भावाला लागलेले वाटतं भूक, येत होता मध्येच, झालंय का नाही बघायला. तर मी अशा पद्धतीने मी भाकऱ्या बनवत होते. कंटाळा पण येत होता, कधी संपेल, कधी मी बाहेर टी व्ही बघत बसेल, कधी फोन घेऊन बसेल. म्हणजे कसं असतं, एकदा हे कामं झाले ना सगळं, म्हणजे बाहेर जाऊन बसायला मोकळी मस्तपैकी आरामात, हे विचार करत करत फटाफट माझं काम. बघा मित्रांनो, मी खूप फास्ट काम करते. ते हळू काम करायला मला अजिबात नाही आवडत. भांडे पण बोलणार ना तुम्ही, भांडे पण एकदम फास्ट. ते एकदम कोणाकोणाला सवय असते ना एकदम हळू, तशी मला अजिबात सवय नाही. एकदम फास्ट पद्धतीने मी बघा भाकऱ्या पण बनवत आहे. व्हिडिओमध्ये मी थोडा स्पीड केलेला आहे एडिटिंगमध्ये, पण मी कामं करताना मी भरपूर फटाफट मी कधी आवरून एकदा मोकळी बसते, मी हे विचार करत असते मित्रांनो. मग अशा पद्धतीने पहा, तुम्ही कमेंट करून सांगा की मी भाकरी कशा बनवलेल्या आहेत, तुम्ही नक्की सांगा. तर मित्रांनो, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि हा तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो. चलो बाय, टाटा. पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया. बाय.